रेडी. समस्त सन्माननीय पत्रकार बंधूंचे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी पत्रकार बंधू आणि भगिनींचे हार्दिक स्वागत करते. मी ॲडव्होकेट सुषमा भट, अध्यक्ष ओबीसी महिला महासंघ. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. माझ्यासोबत नागपूर शहरातील अनेक संघटनांच्या प्रतिनिधी इथे या परिषदेमध्ये आपणासुद्धा संवाद साधणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर सरोज आगलावे, मृणालिताई दैवडे, ॲडव्होकेट समीक्षा गणेशे, मोनाली अपर्णा, अर्चनाताई बर्डे, रेखाताई भाराते, अंजलीताई गुर्दे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक संघटनेच्या वतीने जे मुद्दे मांडले जाणार आहे, तर जागतिक महिला दिनाचं जे महत्त्व आहे त्या मृणालिताई सांगतील आहे. महिला दिनाच्या जे सादरीकरणाचे जे स्वरूप आहे त्याबाबत अर्चना बर्डे आणि अंजलीताई सांगतील. आपल्या कार्यक्रमाचे उद्देश या संदर्भामध्ये सर्व जागृताई आपल्याला मांडणी करतील. तसंच महिलांसमोरील जे आव्हाने आहे ते मी स्वतः इथे मांडणार आहे. आणि कार्यक्रमाचे जे स्वरूप आहे त्यावरती आमची मोनाली अपर्णा या प्रकाश टाकणार आहे. महिला संबंधीचे कायदे व अंमलबजावणी या संदर्भामध्ये ॲडव्होकेट समीक्षा गणेशे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. आणि जे आव्हान आहे त्या संदर्भात ॲडव्होकेट रेखाताई भाराते यावर आपले मांडणी करतील. तर या अनुषंगाने सर्वप्रथम जागतिक महिला दिनाचे महत्त्व आहे मृणालिताई आपल्या त्या संदर्भात आपलं मत मांडतात. सर्व पत्रकार बंधू भगिनींना मी मृणालिनी दैवडे, मला आपला स्नेह नमस्कार. 8 मार्च जागतिक दिनानिमित्त आज आपण ही पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे. महिला दिनाचं महत्त्व सांगताना सर्वप्रथम आपल्याला थोडी त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे. 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्क येथे 15,000 महिलांनी ज्या उद्योग क्षेत्रामध्ये गिरणी कामगार म्हणून काम करत होत्या, त्यांनी तिथे आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी लढा दिला, आंदोलन उभे केले आणि त्यासाठी त्यांना खूप असा संघर्ष करावा लागला. हा संघर्ष करीत असताना त्यांना 1910 मध्ये कोपेनहेगन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रथम प्रस्ताव मांडला आणि तेव्हा त्या प्रस्तावाला त्यांना एक महिला दिनाचं एक औचित्य साधून त्यांना तो अधिकार देण्यात आला. आपण हा अधिकार बघता त्यांचा जो संघर्ष आहे, त्यांचा जो लढा आहे, हा संघर्ष त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लढलेला आहे. परंतु आपल्याला असा कुठलाही संघर्ष करावा लागला नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक अधिकाराने आपल्याला मतदानाचा अधिकार सहज आणि सहजरित्या उपलब्ध झालेला आहे. याचा आपल्याला स्वाभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामुळे आपण महिलासुद्धा इथे मतदान करू शकलेलो आहे आणि हा अधिकार आपल्याला सहज इथे मिळालेला आहे. एवढंच बोलते, थांबते. नमस्कार मंडळी. आत्ताच्या काळात आता जसं सांगितलं मृणालिनीताईंनी की महिला दिन का साजरा करतो, पण आपण आपल्या इथे बघतोय की आजकाल कुठलाही कार्यक्रम त्यात महिला दिन पण आला, हा इव्हेंट म्हणून साजरा करण्यात येतो. मॉलमध्ये प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला डिस्काउंट मिळते, महिलांसाठी स्पेशली मेकअपच्या सामानावर तुम्हाला डिस्काउंट मिळते, दागिन्यांवर डिस्काउंट मिळते. आणि घरी काय असते की
नवरा बाहेर जेवायला घेऊन जातो, काहीतरी गिफ्ट देतो आणि महिला दिवस आपला संपतो. तर मला असं म्हणायचं आहे की महिला दिवस हा इव्हेंटसाठी नाही आहे, तर त्याच्या मागचा जो हेतू आणि उद्देश होता तो भारतात आताही म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला लढा देणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी काम करणं आवश्यक आहे आणि तोच उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम आम्ही जवळजवळ 20 संघटना, त्यापेक्षा जास्त होऊ शकतात, आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम करणार आहोत. आणि महिलांमध्ये महिला दिवस म्हणजे काय आणि हा का साजरा करायचा आणि कसा साजरा करायचा, त्याचबरोबर त्यांचे मूलभूत हक्क अधिकार जे संविधानाने विदाऊट लढा न करता त्यांना ऍक्टिव्ह मिळालेले आहे, एकदम दिलेले त्यांच्या उंजळी टाकलेले आहे, त्याचा त्यांनी वापर कसा करावा हा मेन आमचा उद्देश या कार्यक्रमाचा राहणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अंजली बोलते. अर्चना ताईंनी सांगितल्याप्रमाणे की जे आजकाल सादरीकरण महिला दिनाचं जे केलं जाते ते सादरीकरण म्हणजे आपल्याला कोणालाच मान्य नाही की ते बाहेर एक दिवस बाहेर जाणे, म्हणजे प्रॉपर बाहेर जातात, नवरे त्यांचे बाहेर नेतात, मॉलमध्ये खरेदी वगैरे अशा तरुणाचं जे अर्चना त्याने सांगितलं त्याला कुठेतरी एक आपल्याला, कारण महिला दिन म्हणजे हा महिला दिन करणे नव्हे, की आम्हाला या 8 मार्चच्या दिवशी त्या आमच्या या कार्यक्रमाद्वारे आम्हाला महिलांना सांगायचं आहे. आणि अशा प्रकारे महिला दिवस हा एक दिवसाचा नसून आपल्याला रोजचा करता यावा, रोजचा आपला महिला दिन असावा, या आम्ही या 8 मार्चच्या या कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही महिलांमध्ये जागृती, याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहे. बस, धन्यवाद. कार्यक्रमाचे उद्देश डॉक्टर सरोज आंधळे. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर सरोज आंधळे, धम्मदिना सार्वजनिक वाचनालयाची अध्यक्ष आहे. अनाथ पीडित परिवार महिला क्रेडिट कोऑपरेटिव्हची अध्यक्ष आहे आणि सम्यक संकल्प संघाची उपाध्यक्ष आहे. तसंच अनेक संघटनांशी जोडलेली आहे. सामाजिक प्रश्नांवर सतत समजा म्हणजे भाग घेते किंवा त्याच्यासाठी तत्पर सेवा द्यायला तयार असते किंवा लढायला तयार असते. आज आपल्याला दिसतंय की आजच्या जागतिक महिला दिन म्हटलं की वेगवेगळ्या संघटना साजऱ्या करणार असतात, तो प्रश्नच नाही आहे. त्याच्यामध्ये नवीन असं काहीच नाही आहे. जेवढ्या महिला संघटना असतील किंवा पुरुष जिथे जोडलेले आहेत ते सगळेच समजा जागतिक महिला दिन साजरा करतात. नवं काय आहे त्याच्यामध्ये? तर मला असं वाटते की जागतिक महिला दिन साजरा करून महिलांच्या समस्या संपलेल्या नाही, त्यांच्या समस्या अजूनही आहेत. जागतिक महिला दिन म्हणजे काय हेच पहिली गोष्ट समजा त्या महिलांना माहीत नाही आहे. तर आपल्याला ऐतिहासिक त्या घटनेचं, त्या दिवसाचं स्मरण करून देणे हा एक उद्देश आहेच. संविधानाच्या माध्यमातून आम्हाला स्त्री पुरुष समानता तर मिळालेली आहे, पण त्या स्त्री पुरुष समानतेची जाणीव किंवा घटनेमध्ये जे काही समजा त्यांनी समानतेविषयी घालून दिले, स्त्री पुरुष समानतेविषयी याची जाणीव त्यांना नाही आहे. त्याची जाणीव त्यांना सतत करून देणे, त्यांच्या हक्काची, अधिकाराची जाणीव करून देणे, त्यांच्यामधल्या शक्तीची त्यांना जाणीव करून देणे आणि सतत त्यांना समजा जागरूक ठेवणं आपल्या हक्कांप्रती, हे आमचं आजच्या याचं उद्दिष्ट आहे. तर मला असं वाटतं की पत्रकार बंधूंनो, नेहमीच आम्ही तुमच्यासमोर येतो आणि तुमच्या पेपरच्या माध्यमातून आम्ही तर म्हणजे माउथ पब्लिसिटी करतो, पत्रकाच्या माध्यमातूनही आम्ही समजा आमच्या याचा कार्यक्रमाचा प्रचार करूच. पण आम्ही तुमच्यासाठी याच्यासाठी सांगू की तुमच्या माध्यमातून आमचा हा कार्यक्रम लोकांपर्यंत म्हणजे पोहोचावा, आपल्या पेपरच्या माध्यमातून. आणि मोठ्या संख्येने लोक म्हणजे महिलांनी, पुरुषांनी सुद्धा याच्यामध्ये, कारण आमच्यासोबत पुरुष बांधव सुद्धा आहेत. जागतिक महिला दिन म्हणून नुसतं महिलाच नाही तर आमच्यासोबत पुरुष सुद्धा असतात, मोठ्या प्रमाणात सतत पाठीशी असतात, ते कार्यक्रम सोबत असतात आमच्या. तर त्यांनी सुद्धा समजा सगळ्या बाहेरच्या समाजातील लोकांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा. याच्यासाठी आपल्याला आम्ही विनंती करायला लागत की आपल्या पेपरच्या माध्यमातून आपली आपण प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या कार्यक्रमाला लोक सहभागी होतील. आमचा जो या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे महिलांप्रतीचा, तो उद्देश आमचा तुमच्या माध्यमातून हा साध्य होऊ शकतो. धन्यवाद. जे आव्हाने आहे या संदर्भामध्ये आपलं हे तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत, घरापासून तर म्हणजे सगळीकडे आजही महिलांवरती अन्याय अत्याचार जे आहे ते सातत्याने होतात. दर 16 मिनिटाला एक रेप होतो, दर 3 मिनिटाला प्रत्येक महिलेसोबत छेडखानी होते. तर हे अतिशय दुर्दैवी आणि म्हणजे समाज एक मानवाला कलंकित असा करणाऱ्या कृती ज्या घडतात आहे त्या खरोखरच म्हणजे वेदनादायी आहे.
तर ही जी आव्हाने आहेत म्हणजे इथली जे काही आपण जे म्हणतो की संविधानाने महिलांना सगळे अधिकार दिले, इक्वॅलिटी ही अजूनही या समाजामध्ये एस्टॅब्लिश होऊ शकली नाही. महिलांकडचा बघण्याचा दृष्टिकोन जो दूषित दृष्टिकोन पूर्वकाळपासून चालत आलेला आहे तो अजूनही तसाच आहे. त्याच्यामुळे ज्या एवढे सगळे कायदे आहेत म्हणजे कायदे म्हणजे कागदावर आहेत सगळ्याच प्रकारचे. म्हणजे 1963 मध्ये डाउरी प्रोहिबिशन ऍक्ट जरी झाला होता तर 63 पासून अजूनही तो प्रत्येकडे हुंडाबळीचे प्रकार घडतातच आहे. नंतर डोमेस्टिक व्हायलन्स याच्यामध्ये रोजच्याच घटना घडतात. म्हणजे हे सगळे व्हायलन्सेस ज्या स्त्रिया सातत्याने सहन करतात. म्हणजे कुठेतरी जागतिक महिला दिन हा नुसता साजरा करून नव्हे तर समाजातील प्रत्येक महिलेमध्ये ते जाण आणि भान निर्माण करणं आणि त्या जाण आणि भान निर्माण तिला स्वतःला ते कळलं पाहिजे माझं अस्तित्व, ती व्यक्ती म्हणून तिचं अस्तित्व निर्माण करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि या अनुषंगाने म्हणजे ही जी आव्हाने आहेत ही आव्हाने नुसत्या म्हणजे काही ज्या गोष्टी जे लोक काम करतात त्यांच्या पुढची नाही आहे. ही पूर्ण या देशाची जी लोकशाहीची जे 4 स्तंभ आहेत या 4 स्तंभांसमोर सुद्धा ही फार मोठी आव्हाने आहेत. या स्तंभांना सुद्धा कुठेतरी ते आव्हाने पेलवावे लागतील आणि या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला तिची सुरक्षा, तिचं स्वातंत्र्य, तिचं म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आणि तिला इक्वॅलिटीच्या ज्या संविधानाने तिला जे अधिकार दिलेले आर्टिकल 15 त्याच्यानंतर हिंदू कोड जे समस्त अधिकार तिला दिलेले आहेत त्या अधिकारापर्यंत नेण्याची जबाबदारी तिथल्या शासन प्रशासन आणि ज्या न्यायव्यवस्था आणि मीडिया या प्रत्येकाचीच ही जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी साठी प्रत्येकाने सिद्ध होणं आणि महिलांना खऱ्या अर्थाने ती व्यक्ती म्हणून ती माणूस म्हणून जगली पाहिजे. या अनुषंगाने जी आव्हाने आहे तिच्यावर या घटना घडता कामा नाही. कारण अनेक रोजचे व्हिडिओ व्हायरल होतात. कॉलेजेसमध्ये ती सुरक्षित नाही, प्रोफेसरच तिच्यावर, टीचरच रोज पान उघडलं का टीचरच रेप करतो. किती भयानक आहे. घरामध्ये घरातले नातेवाईकच तिच्यासोबत अशा प्रकारचे जे आव्हान आहे लहान लहान गोष्टीतून ती व्यक्ती म्हणून जगू शकत नाही. म्हणून हे आव्हान हे करण्यासाठी समस्त समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं खऱ्या अर्थाने ही जबाबदारी आहे. या अनुषंगाने हे जागृतीचं अभियान आम्ही स्त्री मुक्ती जागर या टायटल खाली आम्ही वर्षभर राबवणार आहोत. पण याच्यासोबत सगळ्यांची आम्हाला सोबत पाहिजे आहे आणि यासाठी आपण या बातमीला व्यापक प्रसिद्धी देऊ. कारण आम्ही याच्यात रॅली तुमचं पत्रक आहे आम्ही रॅली काढणार आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही घेतला याच्यासाठी की तो जनमानसाला सामान्य माणसाला स्ट्रीटवरच्या माणसाला पण कळावं की महिला दिन काय असतं. त्याच्यातून आम्ही एक सामाजिक संदेश देऊन त्याच्यापर्यंत तो विचार नेण्याचं काम प्रत्येकापर्यंत म्हणजे असं बंद हॉलमध्ये न करता अशा पद्धतीचा हा आगळा वेगळा प्रयोग यावर्षी आम्ही आमचं एक कुठंतरी आम्हाला त्याचा जो वेदना होता म्हणून आम्ही करतो आहे. तर आपण याला व्यापक प्रसिद्धी द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं एवढी. आपल्या पत्रकामध्ये जे तुम्ही प्रोग्राम दाखवलेला आहे त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे योगदान महिलांसाठी आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही करणार आहे का कार्यक्रम? यस. आणि दुसरा एक प्रश्न आहे की लाखो महिला भारतातून गेल्या काही वर्षातून गायब झाल्या आहेत. तर हे ह्या प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्ही या कार्यक्रमात घेणार? हे सगळं हाताळणार वर्षभर आम्ही हे करणार आहोत. म्हणजे नुसतं एका दिवसाचा कार्यक्रम हा नसणार आहे. कारण ही आपल्याला फॉरेवर आम्हाला जबाबदारी आहे. या जबाबदारीनं ते करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही वर्षभरच हे प्रोग्राम वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे जसं आपले जे विधानसभा क्षेत्र आहे या सगळ्या ठिकाणी राबवण्याची आमची जबाबदारी आहे. प्रत्येकाची जबाबदारी त्याच्या सगळ्यांना इन्व्हॉल्व करून हे करणार आहोत. कारण तुमच्या पत्रकामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि सावित्रीबाई फुलेचं कुठेच नाव नाही आहे ना. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर पहिली जोड प्रेस नोट केलाय. अच्छा इकडे नाही मी पत्रकाराची गोष्ट करतोय. पत्रकार कुठे हे संविधानाविषयीची त्यांना हार घालून आम्ही सुरुवात करणार आहे. आपली सुरुवात कॉटन मार्केटच्या पुतळ्यापासून. आपल्या कार्यक्रमामध्ये कोणी प्रमुख अतिथी वगैरे प्रमुख अतिथी तर अजून आम्ही डिसाईड केले अजून नाहीये. सर्वसमावेशक आहे. सर्वसामान्य लोक त्याच्यामध्ये भाग जे येतील त्यांचं स्वागत महिलाला सामाजिक न्याय बोलता पण आता बिचारा ज्या आशा वर्कर्स आहेत त्यांना कामं करून सुद्धा पेमेंट कळत नाही. त्याच्यावरती तुमचं काही आपल्याबरोबर अंगणवाडी कर्मचारी सभा, आशा वर्कर्स, बचत गटाच्या महिला ह्या पण याच्यामध्ये सहभागी आहेत. कारण आपलं मत आहे की संविधानाने सगळ्यांना समान कामाला समान लाभ दिलेला आहे पण आतापर्यंत प्रत्यक्षात ते लागू झालेलं दिसत नाही.
तो पण आपला एक मुद्दा आहे आणि या महिला पण आपल्या या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी आहेत, रॅलीमध्ये सहभागी आहेत. नमस्कार, मी ॲडव्होकेट समीक्षा गणेशे. माझी जी संघटना आहे ती ओबीसी वकील महासंघ आहे, त्याच्यातर्फे मी उपस्थित झालेली आहे. आणि हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही 8 मार्चला घेतो आहे. म्हणजे जनरली सभागृहामध्ये होणारे कार्यक्रम असतात आमचे. यावेळी रॅलीच्या मार्फत कॉटन मार्केटपासून सुरू होणारी गांधीसागर तलावापर्यंत जाणारी ही रॅली आहे आणि अनेक महिला यामध्ये सहभागी होणार आहेत, अनेक संघटना सहभागी होणार आहेत. रॅलीनंतर काही पथनाट्य आहे, गाणी आहे, तर त्याच्या म्हणजे त्या अनुषंगाने किंवा त्याच्या मार्फत आम्ही काही कायदेविषयक आम्ही जागृती करणार आहोत, प्रबोधन करणार आहोत. आणि कायदेविषयक जागृतीमध्ये नेमकं महिलांशी रिलेटेड जे कायदे आहेत किंवा त्यांच्यासाठी कुठल्या स्कीम्स आहेत किंवा महिलांचा आता तुम्ही दिल्लीसारख्या राजधानीमध्ये अनेक महिला बेपत्ता झाल्या, त्याच्यावरती प्रकाश टाकणारं एखादं पथनाट्य असेल किंवा बलात्कार पीडित महिलांचे काय कायदे आहेत, त्यांना काय म्हणजे त्यांना कुठल्या पद्धतीने आपल्याला पुढे नेता येतं किंवा त्यांना ते सगळं आम्ही समजावून सांगणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांचे संविधानिक अधिकार असतील, मूलभूत अधिकार असतील, या सगळ्या विषयांवरती तिथे चर्चा होणार आहे. सगळ्यांना आम्ही माहिती देणार आहे आणि महिला ते ऐकून घेतील. म्हणजे नेहमीच्या भाषणातून ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यापेक्षा ॲक्टिव्हिटीमधून आणि पथनाट्यामधून ते लवकर जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी आमची एक अपेक्षा आहे. आणि जे हेल्पलाईन नंबर्स आहेत महिलांसाठी, जेवढे काही हेल्पलाईन नंबर्स आहेत त्याची तिथे प्रॉपर माहिती देण्यात येईल.